मंडळी, आज आपण बनवणार आहोत भाजणीची चकली। तर ही 1 किलो भाजणी घेतलेली आहे आणि त्या भाजणीसाठी चकलीसाठी लागणारे हे साहित्य आहे। तर चवीनुसार मीठ आहे, हिंग आहे, घरगुती मसाला आहे, काश्मीरी लाल आहे, हळद आहे आणि हे तीळ आहेत आणि हे तेल आहे ते 6 टीस्पून आहेत। एवढंच तेल आपल्याला मोहन म्हणून घालायचं आहे। तर आपण आता चकलीची उकड काढण्यासाठी हा 1.5 तांब्या पाणी आणि हा 1 पेला पाणी असं आपण घेणार आहोत उकड काढायला। तर सर्वात आधी आपण गॅस आपला चालू आहे, तर आपण पाणी घेऊया। तर हे पाणी, एवढंच पाणी आपल्याला 1 किलो भाजणी उकड काढण्यासाठी घ्यायचं आहे। हे मसाले त्याच्यामध्ये ॲड करूया। आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे, तर हा घरगुती मसाला घालूया आणि काश्मीरी लाल घालूया, थोडीशी हळद अगदी थोडी घालायची आहे, थोडीच घेतलेली आहे आपण, आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि हे मोहन घालायचं आहे, ते 6 चमचे टीस्पून आहेत। आता छान अशी उकळी येऊ द्यायचं। आपण हे पिठामध्ये तीळ घालून घेऊया आणि हे पीठ आहे ना मंडळी, चाळून घेतलेलं आहे, त्यामुळे आपल्या चकलीमध्ये गुठली येणार नाही। कधीही चकली करताना पीठ चाळून घ्यायचं। आणि तुम्ही बघू शकताय आपल्या पाण्याला सुद्धा उकळ आलेली आहे। तर आता आपण याच्यामध्ये पीठ घालून घेऊया। आणि आपल्या गॅसची फ्लेम आहे ना ती हायच ठेवायची जेव्हा आपण पीठ घालतोय याच्यामध्ये पाण्यामध्ये। तुम्ही बघू शकताय मंडळी किती छान कलर आलेला आहे, खूप छान अशी आपली उकड झालेली आहे। तर आपण आता गॅस बंद करून 5 मिनिटं झाकून ठेवायचं। आता हे 5 मिनिटं असंच राहू द्यायचं। आपली छान उकड झालेली आहे मंडळी। तर आता आपण हे पीठ आहे ना ते मळून घ्यायचं आहे। त्यासाठी आपण त्याला परातीमध्ये थोडं थोडं करून मळायचं आहे। चला आता आपण हे पीठ छान मळून घेऊया आणि मग आपण चकल्या करायला सुरुवात करूया। पीठ आता मळून झालेलं आहे आपलं।
आपण आता हे साच्यात पीठ घालूया आणि आपण आता चकल्या पाडायला घेऊया. आपल्या चकल्या आता आपण पाडून घेऊया. किती छान अशी चकली पडत आहे आपली, तुम्ही बघू शकताय. छान काटे पण आलेले आहे चकलीला. तर अशा सगळ्या चकल्या आपण पाडून घेऊया. तुम्ही बघू शकता मंडळी, आपली एकही चकली तुटत नाही आहे. खूप छान चकली आपली पडत आहे. अशा प्रकारे आपण सगळ्या चकल्या करून घेऊया आणि मग तळायला सुरुवात करूया. आपलं तेल तापलेलं आहे, तर आपण आता चकली त्याच्यामध्ये सोडणार आहोत. तर आपली गॅसची फ्लेम हायच ठेवायची आणि एक एक चकली आपण तेलामध्ये सोडून घ्यायची. तुम्ही बघू शकता मंडळी, आपली चकली किती छान झालेली आहे आणि ती आता आपण पलटणार आहोत. तर बघा, आपली चकली तेलामध्ये अजिबात सुटलेली पण नाही आहे, व्यवस्थित एकदम झालेली आहे. तुम्ही चकली तळताना आहे ना, सगळ्या चकल्या उलटायच्या एका वेळी. एखादी जरी उलटायची राहिली तर मग ती नरम राहिली तर मग सगळ्या चकल्या बिघडतात आपल्या. त्यामुळं तळताना खूप काळजी घ्यायची, व्यवस्थित तळायचं, घाई करायची नाही. आणि जेव्हा चकली आपण तेलात सोडतो तेव्हा गॅसची फ्लेम थोडीशी हायच पाहिजे, नंतर थोडी तुम्ही कमी करू शकता. तुम्ही बघू शकता मंडळी, आपल्या चकल्या कशा छान तळून झालेल्या आहेत. आणि तळून झाल्यात हे कसं कळतं आपल्याला, तर त्या बुडबुडे सुद्धा कमी झालेत आणि आपली चकली बघा आता कढईच्या तळाला जायला लागली आहे, म्हणजे खाली जाते ती. म्हणजे याचा अर्थ आपली चकली छान तळून झालेली आहे. तर इतपत तळायची की बुडबुडे कमी झाले पाहिजे आणि चकली आपली अशी खाली खाली जायला पाहिजे, तरच आपली चकली ती तळून झाली असं समजायचं. आणि आता आपण आपल्या चकली काढून घेऊया. तुम्ही बघा मंडळी, आपली चकली कशी छान अशी फ्राय झालेली आहे, ती तळाला जायला लागलेली आहे, बुडबुडे कमी झालेले आहेत. तर आता आपण ती काढून घेऊया. तुम्ही बघू शकता मंडळी,
आपल्या एवढ्या चकल्या आपण बनवलेल्या आहेत, ह्या अर्ध्याच चकल्या आहेत. अजून एवढं पीठ बाकी आहे, तर त्याच्या चकल्या अजून बनवायच्याच आहेत. म्हणजे 1 किलोच्या अशा खूप चकल्या होतात, भरपूर होतात. आणि तुम्ही बघू शकताय माझ्या चकल्या किती सुंदर आणि छान झालेल्या आहेत. तर तुम्ही चकली मी तुम्हाला तोडून दाखवते, कशी छान पोकळ झालेली आहे बघा तुम्ही, आणि एकदम खुसखुशीत झालेली आहे. तोडूनही दाखवते तुम्हाला किती छान झालेले आहे. माझ्या चॅनलवर मी चकलीची भाजणीची रेसिपी पण टाकलेली आहे, ती तुम्ही नक्की बघा. आणि अशा प्रकारे चकल्या करून तुम्ही नक्की बघा आणि मला कमेंट करा आणि सांगा तुमच्या चकल्या कशा झालेल्या आहेत. आणि माझ्या चकल्या जर तुम्हाला खूप आवडल्या असतील, माझी रेसिपी आवडली असेल, तर तुम्ही नक्की मला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.